श्री स्वामी समर्थ मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सत्यनारायण पूजेची उत्तर पूजा कशी करावी ते बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी आपण करत असतो। याची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अंघोळ करून याची उत्तर पूजा करायची आहे। पूजेसाठी जो दिवा आपण घेतला होता तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे। पुरुष असतील तर त्यांनी कपाळी चंदन अष्टगंध लावावे। त्यानंतर आपण पूजेमध्ये ज्या सुपारी ठेवल्या आहेत गणपती बाप्पांची, कुलदेवतेची आणि वरुण देवतेची, त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर बाळकृष्णाला आणि सत्यनारायण भगवान यांना आपल्याला अष्टगंध, बुक्का, अक्षदा आणि फुले, तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे कलशाचे पूजन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा आणि सत्यनारायण भगवान यांची आरती करायची आहे। नैवेद्यामध्ये दूध, साखर, खडी साखर तुम्ही ठेवू शकता। आता आपल्याला उजव्या हातात फुले घेऊन सत्यनारायण देवाला अर्पण करत असताना आपल्याला या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे। नंतर पूजा विसर्जन करत असताना उजव्या हातात अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या घेऊन पुढील मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। यंतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थे पुनरागमनाय च, असं म्हणत हातातील अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या देवांवर अर्पण करायच्या। नंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती जागेवरच थोडी हलवून घ्यायची आहे। श्री सत्यनारायण भगवानांचा फोटो आणि कलश थोडा हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर देवाला वाहिलेले फुलं, तुळस आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायची आहे। मैत्रिणींनो, पूजेमध्ये मांडलेल्या सुपाऱ्या तुम्ही पुढच्या वेळेला पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतात। प्रत्येक सुपारीला आपल्याला त्या देवतेच्या नावाची चिठ्ठी झीप पाऊचमध्ये ठेवायची आहे। अशा प्रकारे तिन्ही सुपाऱ्या ठेवाव्यात। त्यानंतर कलशातील पाणी घरातील सदस्यांना थोडं थोडं तीर्थ प्यायला द्या आणि थोडं घरात शिंपडायचं आहे। नंतर उरलेले पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता। पूजेमध्ये ठेवलेले फळे तुम्ही स्वतः आणि घरातील सदस्य ग्रहण करू शकतात। तामणामधील तांदूळ आणि कलशाखाली ठेवलेले गहू हे आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे। श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद घरात कुटुंबामध्येच खायचा आहे, बाहेर इतर लोकांना द्यायचा नाही। तर आशा करते उत्तर पूजा कशी करावी हे तुम्हाला समजलं असेल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।